राष्ट्रीय समाज पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे व राष्ट्रीय समाज पक्षाच्या ईव्ही फॉर्मवर मी कळमनुरी विधानसभा लढवत आहे. काही कार्यकर्ते जे वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी जो अपक्ष उमेदवाराला जो पाठिंबा दिला आहे, ती काही पक्षाची भूमिका नाही. ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे व ते वैयक्तिक पक्षाच्या भूमिकेवर ठाम न राहता वैयक्तिक भूमिकेवर ते कोणासही पाठिंबा देऊ शकतात. पण राष्ट्रीय समाज पक्षाचा कुठल्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाहीये व हा जो कुंभांड रचले आहे, हा जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी रचलेला आहे की कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला किंवा समर्थन दिले, तर नितांत खोटे आरोप करून व उमेदवाराची बदनामी करून हा जो बनाव रचला गेला आहे, हा बनाव जनतेच्या सर्व लक्षात आलेला आहे व जनता या बनावाला बळी न पडता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आता कुठल्याही पक्षात जाताना कार्यकर्ते आधीच्या नेत्यावर आरोप करूनच जातात. कोणी काय फार चांगले होते पण आम्ही वैयक्तिक स्वार्थापोटी चाललो असं काही म्हणत नसतात. आरोप करणं हा एक भाग असतो त्यातला, कोणताही पक्ष सोडून जाताना. मी काय आहे की मी प्रचारात गुंग आहे व खेडोपाडी जाऊन पक्षाचा प्रचार करत आहे व चांगले समर्थन मिळत आहे. आता काही जणांच्या काही अपेक्षा असतात त्या मी पूर्ण करू शकत नाही, तर मग त्यांच्या अपेक्षा न पूर्ण झाल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असेल. बसून काम करतोय शेतकऱ्यासाठी, मजुरांसाठी, कामगारांसाठी, अपंगासाठी, दिव्यांगासाठी. त्यामुळे जिथे जिथे जातो मला तिथे चांगला प्रतिसाद मिळतो व मी नवीन चेहरा आहे व मी या विधानसभेला भूमिपुत्र आहे. आतापर्यंत इथं सगळे बाहेरच्यांनीच राज्य केलं, या विधानसभेतला भूमिपुत्र एक पण इथला आमदार झालेला नाही. पक्षाने कोणती कारवाई केली त्यांच्यावर? पक्षांनी त्यांना बडतर्फ केले आहे. जिल्हाध्यक्षांनी काल तसे पत्र काढले आहे व त्यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी केलेली आहे. मी सर्वसामान्य जनतेला सांगू इच्छितो की मी राष्ट्रीय समाज पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे व मी कुठेही कोणाला पाठिंबा वगैरे दिलेला नाही. मी सर्वसामान्यांसाठी लढणारा योद्धा आहे व इथून पुढे येत्या 20 तारखेला शिट्टी या 9 नंबरवरील शिट्टी या बटनावर बटन दाबून मला विजयी करावे व जनता जो माझ्यावर विश्वास टाकेल त्याला मी सार्थ ठेवेन.